सत्कार्य गुरूंच्याकडून होते. गुरु मातीच्या देहाचं सोनं करतात, पशूचा मनुष्य बनवतात. या देहाला घडवण्याचा आकार देणाऱ्या सर्वच गुरूंविषयी आपल्या भावना प्रकट करण्यासाठी आपल्या समोर येत आहे अस्मिता मेस. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित स्मिता मॅडम, शुभांगी मॅडम, सर्व पालक वृंद, शिक्षक तसेच विद्यार्थी मित्र सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु बाळकडू गुरु गोड वाणी, गुरु बाळकडू गुरु गोड वाणी. गुरु शिकवतात जीवनाचे ज्ञान देतात, गुरु शिकवतात जीवनाचे ज्ञान देतात. गुरु वाचतात, गुरु संकटातून प्राण देतात. गुरूंचे स्मरण ठेवा सदा मनावर स्थान, गुरूंचे स्थान ठेवा सदा मनावर स्थान. आज गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि आदराचा सण मानला जातो. या दिवशी आपण आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी आपल्याला ज्ञान, मार्गदर्शन आणि योग्य दिशा दिली. ते गुरु म्हणजे आपले महत्त्वाचे स्थान म्हणजे आपले आई वडील आणि शिक्षक. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. आज मी तुम्हाला गुरु शिष्य यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग सांगणार आहे. गुरु रामदास स्वामी आणि शिष्य छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थ रामदास स्वामी इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करायचे. हे पाहून इतर शिष्यांना वाटले की शिवाजी महाराज राजा असल्यामुळे समर्थ रामदास स्वामी त्यांच्यावर अधिक प्रेम करतात. समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करूया असे ठरवले. समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसमवेत एकदा रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपी गेले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की गुरुजी वेदनेमुळे कणत होते. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय म्हणून सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि भोंगी भक्तांची जशी हालचाल असते तसे सर्व शिष्य यांच्यात वातावरण निर्माण झाले. इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की समर्थ रामदास स्वामी याच रानात कुठेतरी आहे. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आज जाऊन बघितले तर साक्षात गुरुदेवच कासावीस होऊन बसले होते. शिवाजी महाराजांनी गुरूंना हात जोडून समर्थांना विचारले, गुरु तुमच्या वेदनेचे कारण काय? त्यांनी सांगितलं की माझ्या पोटात भयंकर दुखत आहे. त्यावर त्या उपाय म्हणून मला वाघिणीचे दूध हवंय. त्याशिवाय माझा हा उपचार किंवा माझा हे पोट आहे ते अजिबात बरं होणार नाही. शिवाजी महाराजांनी काय केले तर त्यांच्या बाजूला एक कमंडलू होता. तो कमंडलू घेतला, उचलला, समर्थांना नमस्कार केले आणि ते वाघिणीच्या दुधाच्या शोधात निघाले. रानात दूध चालत गेल्यावर त्यांना वाघिणीचे छावे दिसले. त्यांनी विचारले की निश्चितच त्यांची आई या पिल्लांजवळ असेल. योगायोगाने ती वाघीण तिथे आली. त्या वाघिणीने आपल्या पिल्लांजवळ अनोखी मनुष्याला पाहून ती गुरगुर करायला लागली. महाराज त्या वाघिणीला म्हणाले की वाघिणी, मी तुला मारायला आले नाही की मी तुझ्या
तुमच्या पिल्लांना न्यायला आलेले नाही. तर माझी एक इच्छा आहे की आमच्या गुरूंना तुझं दूध पाहिजे आहे. तर त्या वाघिणीने काही गुरगुर न करता शांत बसली. तेव्हा त्या शिवाजी महाराजांनी काय केले तर त्या वाघिणीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. हात फिरवून ती एकदम शांत झाली आणि शिवाजी महाराज बोलले मी दूध काढून झाले. शिवाजी महाराजांनी काय केलं तर ती वाघीण शांत झाल्यावर त्या वाघिणीचे त्यांनी दूध काढले आणि शिवाजी महाराजांनी दुधाचं भांड भरून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्या पाठीवर हात फिरवला. बघा, मुके प्राणी सुद्धा प्रेमाला वश होतात. मग ती वाघीण शांत झाली. ही संधी साधून ते कमंडलू घेऊन आणि त्या वाघिणीला शिवाजी महाराजांनी नमस्कार केला आणि ते त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते आनंदात निघून गेले. गुहेत पोचल्यावर गुरुदेवांकडे दुधाने भरलेलं कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. गुरुजी म्हणाले शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास, धन्य आहे शिवा. तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असताना गुरुची वेदना काय राहू शकते. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात फिरवला व इतर शिष्यांकडे दृष्टी टाकली. आता शिष्यांना कळून चुकले की ब्रह्मदेवता जर गुरु एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील तर त्याची विशेष योग्यता असते. तो कृपेचा अधिकारी असतो. ईर्ष्या केल्याने आपली दुर्बलता आणि आपल्यात असलेले दुर्गुण गुण वाढतात. म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणाऱ्या गुरुबंधूंना आपण ईर्ष्या करून दुर्बलता आणि दुर्गुण दूर करण्यात तत्पर असलं पाहिजे. आपल्या यशामागे आपले आई वडील, शिक्षक आणि अनेक गुरूंचा वाटा असतो. आज त्यांचा आभार मानण्याचा दिवस आहे. त्यांना एक वंदन, एक स्मरण, हीच खरी गुरुपौर्णिमा, ही खरी भावना. चला तर मग आज आपण या दिवशी निश्चयच करूया की गुरूंच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे वागू आणि जीवनात उद्याचे चांगले आपण नागरिक बनू. धन्यवाद.